60च्या दशकातील या अभिनेत्रीने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले, पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक अडचणी आल्या. ज्याच्यासोबत तिचा साखरपुडा झालेला आणि लग्नाची स्वप्न पाहत होती, त्याचे अपघातात निधन झाले. आयुष्यभर त्याच्या आठवणीत ती अविवाहित राहिली व अखेर या जगाचा कायमचा निरोप घेतला. मित्रांनो, ती मराठी अभिनेत्री म्हणजेच नंदा. नंदाचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला होता. तिचे खरे नाव नंदा कर्नाटक असे होते. 60च्या दशकातील नंदा या सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांचे वडील एक प्रसिद्ध मराठी अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते होते. नंदा यांनी बेबी नंदा या रंगमंचाच्या नावाने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. छोटी बहू या चित्रपटातील त्यांची भूमिकाही प्रचंड गाजली. नंदा यांनी पुढे अनेक हिट सिनेमे दिले. नंतर त्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या. नंदा यांना अनेकांनी लग्नाची मागणी घातली, पण त्यांनी नकार दिला. या अभिनेत्रीचं दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्यासोबत प्रेम होतं. 1992मध्ये त्यांचा साखरपुडाही झाला, पण खऱ्या अर्थाने त्यांना कधी आनंद मिळालाच नाही. त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याचे एका भीषण अपघातात जागीच मृत्यू झाले. या घटनेने त्या चांगल्याच डिप्रेशनमध्ये गेल्या व पुढे त्यांनी त्याच्याच आठवणीत अविवाहित राहण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यांनी जब फुल खिले, 3 देविया, आंचल, भाभी, काला बाजार, छोटी बहन आणि हम दोनो यांसारख्या चित्रपटात काम केले. नंदा यांचे नाव 5 वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित झाले होते. आंचल या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. शशी कपूर आणि नंदा यांनी एकूण 8 सिनेमे एकत्र गाजवले. मात्र या गुणी अभिनेत्रीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला व यातच त्यांची प्राणज्योत मालवली. नंदा यांच्या जाण्याने सिनेसृष्टीची कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज मराठी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली.